माउंट एव्हरेस्ट, जो जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखला जातो, ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 8,849 मीटर इतकी आहे. या शिखराच्या अर्ध्यापर्यंतच म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत जायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास 120 किलोमीटरची ट्रेकिंग करावी लागते. त्या शिखराला सर करायचं म्हटलं तर तब्बल 55 लाख रुपये मोजावे लागतात. जगातील सर्वात उंच शिखर एक्झॅक्ट दिसते तरी कसा हे बघण्यासाठी आपण निघालो माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत. या प्रवासाचे 6 दिवस सुरक्षितरित्या पार करून आपण येऊन पोहोचलो पांगबोचे विलेजमध्ये. 6 दिवस खडतर प्रवासाची ट्रेकिंग करून आपण इथपर्यंत पोहोचलो कसे याचे 3 एपिसोड आपण ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलो आहोत. ज्या लोकांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकचे अगोदरचे 3 व्हिडिओज नाही बघितले त्या लोकांनी अगोदर ते व्हिडिओ नक्की बघावे, जेणेकरून तुम्ही इझिली समोरच्या जर्नीला कनेक्ट करू शकणार. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एव्हरेस्ट बेस कॅम्पचा 7वा दिवस आणि आज कहाँ जाना है अपने को? आज भूल गया, डिंगबोचे से आगे जाना. ओके, आज डिंगबोचेच्या थोडा समोर जाऊ आपण आणि बघू कसं काय होते. आतापर्यंतचा एक्सपिरियन्स मजेदार राहिला आहे आणि होप करतो समोरही बहुत मस्त राहील. ॲटमॉस्फिअर अजूनपर्यंत आपला साथ देऊन राहिला आहे आणि बस एवढंच बोलतो मी, माझे 2 शब्द संपवतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकच्या 7व्या दिवसाची सुरुवात शांत आणि सुंदर व्ह्यू पासून झाली. हळूहळू हा प्रवास चांगलाच रंगणार होता. सध्या आपण पांगबोचे मधून निघलो आणि डिंगबोचेच्या अजून थोडा समोर जाणार आहोत. सध्या आपली जे समुद्रसपाटीपासून सध्या जी हाईट आहे ती आहे 4000 मीटरवर आणि आपण आज अजून हाईट गेन करणार आहोत. महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट की आत्तापर्यंत आपल्याला उंच उंच झाडं दिसत होते. हा होता फॉरेस्ट एरिया. 4000 मीटरच्या वर निसर्गामध्ये थोडे चेंजेस झाले आणि आता आपल्याला व्हेजिटेशन झोन लागला आहे. व्हेजिटेशन झोन म्हणजे काय? एकदम छोटे छोटे झाडं आणि या झाडांना क्रॉस करत करत आपल्याला समोर जायचं आहे. ओके, सो इथून उंच झाडं भेटणं बंद होऊन जाईल आणि आपल्याला असे चिटुकले झाडं भेटतील, ज्याला व्हेजिटेशन झोन म्हटलं जाते. जसा जसा आपण उंच जागेवर जातो तसं झाडांची उंची ही कमी होत जाते आणि एका ठराविक उंचीनंतर संपूर्ण झाडे नाहीसे होतात. ज्या जागेपासून उंच झाडे कमी होऊन कमी उंचीचे झाड दिसायला सुरुवात होते त्या जागेला वेजिटेशन झोन म्हणतात. गुड मॉर्निंग. कल हम पानबोचे में रुके थे जिसका हाइट है 13,500 फीट. तो आज हम जाएंगे. वहाँ से सुबह 6 बजे निकले थे हम और आज हम जाने वाले हैं फेरीचे में जो कि 14,500 फीट के हैं. तो वहाँ रुकेंगे आज हमारा स्टे वहाँ होंगे. और सारे जितने अब हम हाइट में आते ऊपर हाइट में आएंगे उतने ही हमारे जो शरीर है उसको थोड़ा प्रॉब्लम आते रहेंगे, सिर दर्द होते रहेंगे, हाई एल्टीट्यूड इलनेस होते रहेगा. तो हम इसके लिए बहुत ज़्यादा से ज़्यादा पानी पीना है और लिक्विड जो भी सूप ऐसे चीज़ें लिक्विड चीज़ ज़्यादा पीना है. लेकिन लिक्विड चीज़ में ये नहीं है कि हम दारू पी लें, दारू पीना नहीं है. और जो भी लिक्विड सूप वगैरह जो भी है वो ज़्यादा पीना है. सबसे अच्छा है कि पानी पीना है ज़्यादा से ज़्यादा. तो हमारा जितने भी हाई एल्टीट्यूड इलनेस है वो सारे पानी ही ख़त्म करेगी. थैंक यू. जसा जसा आपण माउंटेनच्या उंच भागावर जात असतो तसा लो एअर प्रेशर कारण बॉडीमध्ये काही चेंजेस होत असतात आणि अशातच आपल्याला माउंटेनचे काही आजार पाहायला मिळतात, जसे डोके दुखणे, मळमळ होणे, भूक न लागणे, चिडचिड होणे किंवा चक्कर येणे. माउंटेनच्या अशा गंभीर आजारांवर एकमेव उपाय म्हणजे होऊ शकेल तेवढं जास्तीत जास्त पाणी पिणे होय. गुड मॉर्निंग. नमस्ते. लोक एबीसी करून रिटर्न चालले घराकडे. आपण परवा पोहोचणार एबीसी कॅम्पवर. पांगबोचे विलेज नंतर आपल्याला जागोजागी उंच बर्फ वाले डोंगर पाहायला मिळतात. ये जो इमारत जैसे आगे दिख रहा है, क्या यही हमारा टारगेट है माउंट एवरेस्ट? माउंट एवरेस्ट इधर की तरफ है. ओके, लेफ्ट की तरफ. हम लेफ्ट साइड जाएंगे आणि इथून सुरू झाला प्रॉपर व्हेजिटेशन झोन.
आता बघू शकता जेवढे उंच झाडं होते ते सगळे संपले आहे आणि आपल्याला एकदम चिटुकले झाडं दिसत आहे, एकदम छोटे छोटे. हे जे टोंगडा आहे गुडघ्याच्या खालच्या लेवलपर्यंत याची हाईट असणार. या जागेवर वेगवेगळ्या देशातील अनेक माउंटेनियर्स बघायला मिळत होते. नमस्ते, हॅलो, नमस्ते. नमस्ते ताई. जसं आपण किलीमांजारोला गेलो तिथं आपण जम्बो म्हणत होतो, जम्बो म्हणजे हॅलो, तसंच नेपाळमध्ये आल्यानंतर नमस्ते हा वर्ड बहुत जास्त प्रचलित आहे इकडे आणि फेमस आहे. तर इथं सगळ्यांना येता जाता आपण नमस्ते म्हणून त्यांना गुड मॉर्निंगचा बेस्ट विशेस देतो किंवा ग्रीटिंग देतो. थोड्या समोर जाताच एक खच्चर अंगावर येता राहिला. चला एक टान बनवू. या जागेवर आपण आपली निशाणी बनवण्याचा डिसिजन घेतला. असा बॅलन्सिंग करून बनवणं हा पण एक मोठा टास्कच राहतो बरं. कुठं कोणता दगड बरोबर बॅलन्स करायचा आहे, कुठं कोणता दगड ठेवा लागेल. हा झाला आपला पिनॅकल तैयार. आपली निशानी राहिली तर. हेलो दोस्तों, आज हम पोंगपोचे से डिंगबोचे की तरफ जा रहे हैं. आज 7वां दिन है और ये रास्ते में आप जब एवरेस्ट के लिए जाते हैं या एवरेस्ट बेस कैंप के लिए जाते हैं तो आपको ऐसे ऐसे ये स्ट्रक्चर से मिलते हैं. ये मेमोरियल्स हैं जो जिन लोगों की डेथ होगी, जो लोग मर गए या लोकल या यहाँ बाहर के जो यहाँ इस ट्रैक पे आते जाते जिनकी डेथ हो जाती है, उनकी मेमोरी में ये ऐसे उनको यहीं दबा के और ये उनकी मेमोरी में ये ऐसा जो स्ट्रक्चर है वो बनाया जाता है. और यहाँ आने जाने वाले उनको एज ए ट्रिब्यूट देने के लिए उनके इसके ऊपर पत्थर हैं वो रखते हैं. थैंक यू. रस्त्यावर अशा कचरापेट्या आहे, याचा उपयोग करायचा आहे कचरा ठेवण्यासाठी. आपण थोड्या समोर गेलो आणि इथे आपल्या हातातून एक चांगलाच कांड झाला. या जागेवरचे सुंदर नजारे कॅप्चर करण्यासाठी आम्ही फोटो काढू लागलो. तितक्यातच आमचे गाईड असलेले सर काहीतरी नवीन करण्यासाठी एका घरावर चढले. सर हे क्या कर लिए? आपल्याला पण अशा पोज मध्ये फोटो व्हिडिओ काढता यावे म्हणून आपण वर चढलो आणि इथेच आपला पॅन्ट टर्कन फाटला. आता हसू की रडू तेच समजत नव्हता. पॅन्ट फट गया इस चक्कर में. विनोद सर जी, पॅन्ट फट गया मेरा. जल्दी आ. आणि अशा प्रकारे या जागेवर आपला पॅन्ट धारातीर्थी कोसळला. बहुत जास्त शानपट्टी करायला लागलो. तो घरावर चढलो, फोटो व्हिडिओ काढलो आणि उतराच्या वेळेस मी म्हणलं आता उडी कशी मारू, तर म्हणून घसरत खाली जात होतो. आणि जसा थोडा समोर गेलो तर पॅन्टाच्या मागून आवाज आला टर. मी म्हणलं झाला फाटला पॅन्ट. खाली उतरून पाहते तर या पद्धतीनं फाटला होता पॅन्ट. जवळपास 5 तासात आपण येऊन पोहोचलो फेरीची विलेजच्या 3 किलोमीटर अगोदर, ज्या जागेवरून आपल्या चारही बाजूला उंच हिमालयन डोंगर रांग आणि इथे उडणारे शेकडो हेलिकॉप्टर पाहायला मिळत होते. आपल्या चारही बाजूला एक्झॅक्ट कोणती माउंटेन आहेत याची माहिती घेण्यास सुरुवात केलो. थोड़ा सा नॉलेज देना ना हमको कि कौन सा पीक पीक का बताओ. जैसे ये तो आपने लोबुचे, ये लोबुचे. ओके. वो लुपचे and one height one. Lhotse. लोटसे. हाँ. Yeah. Lhotse sha. This is Amdablam. Okay, this is Amlabdam. Yeah. Amadablam. Yeah. और वो दाई खंगतेका. खंगतेका. Yeah. Thamserku. आपल्या चारही बाजूला असलेल्या सगळ्या डोंगरांची नावे माहिती करून आपण निघालो फेरीची विलेजकडे, जो इथून अजून 3 किलोमीटर लांब होता.
तर सध्या आपण येऊन पोचलो फेरीचेमध्ये आणि फेरीचे याची समुद्र सपाटीपासून उंची आहे 4200 मीटर. नजारा हा पाहण्यासारखा आहे. या फेरीचेवरून आता आपल्याला राईट टर्न घ्यायची आहे. हा डोंगर पूर्ण चढत त्या बाजून जायचा आहे जिकडे लोबोचे आहे आणि आपला आजचा डेस्टिनेशन हा लोबोचे समोर असणार. मग उद्या गोरखशेपवरून मग तिसऱ्या दिवशी सकाळी 4:30 वाजता आपण जाणार आहोत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर. थुकला विलेजमध्ये आपल्याला एक जबरदस्त गोष्ट पाहायला मिळाली. जे आपण याक बघत होतो पूर्ण रस्त्यावर, ते लोक काय करतात, अशा एका कंपाऊंडमध्ये याकला ठेवतात. मग ते गोबर करतात. जे याक असते ते गोबर करते. मग इथल्या ज्या स्थानिक लोकल व्यक्ती आहेत ते गोबर उचलतात, त्याच्या गवऱ्या बनवतात आणि मग अशा गवऱ्या त्या कंपनात ठेवतात. मग याच गवऱ्यांचा उपयोग काही वस्तू जाळण्यासाठी किंवा हीट प्रोड्यूस करण्यासाठी केल्या जाते. समुद्र सपाटीपासून 4266 मीटर उंच असलेल्या फेरीची विलेजमध्ये आपण जेवण करण्यासाठी थांबलो. जिथे रोजच्या प्रमाणे सकाळ संध्याकाळ वरण भात खाऊन आपण निघालो समोरच्या जर्नीकडे. जेवण केल्यानंतर आपण चाललो आता लोबोचेकडे. रोजच्या प्रमाणे आपल्याला भेटली डाळ, आलू आणि भात. 8 दिवसापासून कंटिन्यू चालल्या कारण आणि प्रॉपर ॲक्लिमेटायझेशन न झाल्या कारण काही लोकांची तब्येत बिघडू लागली. बहुत जोरात हवा सुरू झाली आहे आणि या जागेवर प्रत्येकांचे डोकं दुखायला लागले आहे. आणि हे डोकं दुखणं एकदम स्वाभाविक आहे. 4000 मीटरच्या वर जसं आपण येतो तसा हळूहळू डोकं दुखणं सुरू होते आणि एकदम थंडी हवा आहे. या थंड हवे कारण शरीर अजून जास्त थंड होऊन राहिला आहे. सो ऑलमोस्ट आपले सगळे लोक थकलेले आहे. या कडाकाच्या थंडीमध्ये तब्येत बिघडून लोकांचा दिमाग सुद्धा काम करणं बंद करू लागले. मनोज दादा पार थकून गेला आहे एकदम. जसं जसं हाईटवर जाऊ तशी आपली जे आहे प्रकृती बिघडू शकते. म्हणून होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे, खात राहायचं आहे. एग्जैक्ट क्या फील हो रहा है मनोज दादा? बॉडी है वो काफ़ी टायर्ड है और ऐसे लग रहा है हेडेक बहुत ज़्यादा है. दिमाग ने काम करना छोड़ दिया, बोलने का बिल्कुल मन नहीं है और ऐसे लग रहा है कि बॉडी काफ़ी बहुत ज़्यादा थक चुकी है और यहीं बस लेट जाएं, आराम करें, ऐसा फील हो रहा है. फेरीचे विलेज नंतर आपल्याला कंटिन्यू चढाव भाग पाहायला मिळतो. एकदम चढाव भाग आहे आणि त्या कारणानं सगळे लोक थोडासा थकून राहिले आहे. आणि दगड आणि छोटे छोटे माती असल्या कारण पाय पण स्लिप होत आहे. या जागेवरून समोर जात असताना 65 ते 85 वर्षांचे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळत होते. पिछले काफ़ी दिन से हम देख रहे हैं ट्रैक पे कोई 80 साल का, कोई 85 साल से, कोई 65 साल का. लगता है जब से इन सारे बुढ़ों ने ये ऊंचाई मूवी देखी है, ये सारे घर से निकल के और एवरेस्ट के लिए निकल पड़े. यहाँ फटती है साड़ी. तो ईबीसी ट्रैक के लिए आना चाहिए या नहीं? भाई देखो, अगर आपको अपनी जी फटवाने का काफ़ी ज़्यादा शौक है तो आप आएँ, वरना यहाँ पे बिल्कुल ना आए. ठीक है, आपको यहाँ कुछ नहीं मिलेगा. थैंक यू वेरी मच. आपको कुछ कहना है? मेरी तो फटी है खुद की, लेकिन इसी में मजा है. सर क्या कहोगे ऐसे लौंडों के लिए? ऐसे लौंडों की बातों में मत पड़ना. जो भी आना चाहते हैं आ जाइए. अच्छा वो है. पीछे देखो एक बार व्यू कैसा है. ऐसे व्यू देखने के लिए यहाँ आना पड़ेगा. नहीं तो ऐसा व्यू कहाँ मिलेगा. यू हैव टू पुश योर लिमिट्स. 4400 मीटर उंचीवर आहोत आपण आणि आपली बॉडी एकदम फिट आहे. पण जे पहिल्यांदा असा 4000 मीटरच्या वर आलेले लोक आहेत त्यांचं डोकं शरीर एकदम जड झालं आहे. ईबीसी ट्रेक डोंगराळ भागात असल्या कारण हेलिकॉप्टर सोडून दुसरा कोणताही ट्रान्सपोर्टेशन इथं अवेलेबल नाही. म्हणून किराणा दुकानाच्या सामानापासून तर सिलेंडरपर्यंत प्रत्येक गोष्ट असा खांद्यावर उचलून न्यावे लागते आणि याचा अल्टिमेट इफेक्ट प्रत्येक गोष्टीच्या कॉस्टवर होते. असा पूर्ण सिलेंडर खालून वरपर्यंत नेतल्या जाते आणि याच्या कारणच जे सिलेंडरचा भाव 1300 रुपये आहे, 1400 रुपये आहे, ते इकडे वर येतपर्यंत 15,000 20,000 रुपयाचा एक सिलेंडर होते. बहुत कठीण आहे अशा डोंगरामध्ये जीवन जगणं. इकडची लाईफ खूप डेंजर आहे, टफ आहे. पण तरी पण लोक मोठ्या उत्साहाने आनंदाने हे सगळ्या गोष्टी पार करत आहे. मजेदार. याच गोष्टी पाहण्यासाठी, हाच अनुभव घेण्यासाठी आपण इथं आलो होतो.
आणि फायनली खूप छान एक्सपिरियन्स राहिला आतापर्यंतचा. बघू समोर का होते. आपला आजचा टार्गेट होता लोबूचे विलेज, जो इथून 12 किलोमीटर दूर होता. पण 8 दिवसापासून कंटिन्यू चालल्या कारण काही लोकांची बॉडी पूर्ण थकली होती आणि म्हणून आपण लोबूचेच्या अगोदर थुकलामध्ये थांबण्याचा डिसिजन घेतलो. ज्या डिसिजन कारण दुसऱ्या दिवशी स्वर्गासारखा सुंदर नजारा पाहायला मिळणार होता. सध्या आपण थुकला जवळ येऊन पोहोचलो आणि 9 तासाचा आपला प्रवास असणार आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पवर. तो आपला टार्गेट आहे. पण आज आपण थुकलामध्ये थांबणार, उद्या गोरक्षेपमध्ये थांबणार आणि मग झाला मग एव्हरेस्ट बेस कॅम्प डायरेक्ट. या जागेवर सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट, जर इथे कोणी EBC करण्यासाठी सेल्फ येत आहे तर त्यांनी जर मिसिंग झाले तर असे बोर्डसुद्धा लावण्यात येते. फाइनली आज हम तुकला पहुंच गए हैं, जिसकी हाइट है 4620 मीटर्स. इट्स वेरी डिफिकल्ट. आज अपन या हॉटेलमध्ये थांबणार आहोत, काला पत्थर लॉज. सर हमारे लौंडों का हाल कैसा है? बढ़िया है. किसी किसी का थोड़ा सा सिर दर्द है, लेकिन वो ठीक हो जाएगा. पानी पियेंगे और बिल्कुल एक्लेमेटाइजेशन करेंगे, ठीक हो जाएगा. या जागेवर पोहोचतपर्यंत काही लोकांच्या शरीरातून तर आत्माच बाहेर निघून गेली होती. वाह, मजेदार व्ह्यू आहे. इथून डायरेक्ट आपल्याला माउंटेन दिसत आहे. बघा बाहेर बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज एव्हरेस्ट बेस कॅम्पचा आपला 8वा दिवस ट्रेकिंगचा आणि आज आपण आहोत सध्या थुकलामध्ये. हा समुद्र सपाटीपासून 4620 मीटर उंच आहे आणि आज इथून आपल्याला जायचं जवळपास 6 किलोमीटर दूर गोरक्षेपमध्ये. आज आपण गोरक्षेपमध्ये थांबणार आहोत. थंडी बहुत भयानक पद्धतीची आहे. 8वा दिवस. पाहू कसा होते हाल. आणि बाहेर पूर्ण फॉगी आहे, पूर्ण फॉग, काहीच दिसत नाही. या जागेवर सकाळी सकाळी -10 डिग्री टेम्परेचर होता. बेकार भयानक थंडी आणि वरून हा फॉग म्हणजे पूर्ण बर्फाचा फॉग आहे. बर्फाचे मॉइश्चर आहे याच्यात, त्याच्यामुळे बहुत जास्त थंड वाटत आहे. या सकाळच्या थंडीमध्ये लोकांना एनर्जी देण्यासाठी आपण सगळ्यांना जोश देण्याचा प्रयत्न करू लागलो. वेलकम टू एव्हरेस्ट बेस कॅम्प. खतरनाक नजारा झालाय पाठीमागचा. आपण पूर्ण ढगाच्या चादरच्या वर आलो आणि सूर्याची किरण त्या चादरावर पडत आहे. कैसा नज़ारा है मनोज भैया? बहुत ज़बरदस्त नज़ारा है. एक साइड सूरज की किरणें, एक साइड छाया, धुंध, सब ऐसा लग रहा है जैसे सिल्वर की लेयर, चांदी की लेयर बिछी हुई है चारों तरफ. जवळपास अर्धा 1 तास आपण या नजाऱ्याचा आनंद घेतलो इथं बसून. भरपूर फोटो घेतले, बहुत सारे फोटो घेतले, टाइम लॅप्स घेतला आणि आता फॉग पूर्ण कमी झाला आहे, सूर्य डोक्यावर आला आहे. सो आता निघू आपण वर. हिमालयन डोंगर रांग जितकी सुंदर आहे तितकीच चॅलेंजिंग सुद्धा आहे. या डोंगर रांगेतील पिक्सला क्लाइंब करत असताना आपल्यासमोर अनेक नैसर्गिक अडचणी येत असतात, ज्या कारण इथे येणाऱ्या काही माउंटेनियरचा दुर्दैवी मृत्यूसुद्धा होतो. अशा माउंटेनियरची इथे समाधी पाहायला मिळते. मित्रांनो, जेव्हा आपण EBC ट्रेक करत आहोत तर EBC ट्रेकवरून जेव्हा आपण ट्रेकिंग करत समोर जातो तर ट्रेकिंग करता करता आता आपण येऊन पोहोचलो होतो 7व्या दिवशी थुकल्यामध्ये. आज आपला ट्रेकिंगचा 8वा दिवस. रस्त्यावरून जात असताना आपल्याला असे मॉन्युमेंट्स दिसून राहिले आहेत. चौकोन कठडे दिसत आहे आणि इथं काही बोर्डच्या प्लेट्स लावलेल्या आहेत. तर या प्लेट कशाच्या आहेत तर जे कोणी क्लाइंबर इथून जात असताना किंवा या आजूबाजूच्या सराउंडिंगवर जेवढे पण पीक्स आहेत, अमरडबलम झाला किंवा लोटसे झाला किंवा माउंट एव्हरेस्ट झाला, असे जेवढे पण हे काही पीक आहेत, या पीकवर क्लाइंब करत असताना दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर त्यांची समाधी म्हणून या जागेवर हे असे चौकोन कठडे बनवले आहेत. बहुत सारे हैं जागे बहुत सारे. ट्रैक करते हुए हम 8 दिनों के हैं और
इससे ज़्यादा खूबसूरत जगह अभी तक देखने को नहीं मिली। बहुत ही ब्यूटीफुल, बहुत ही खूबसूरत जगह है, चारों तरफ से माउंटेन रेंज काफ़ी खूबसूरत। और आज हम टुकला से निकले हैं और आज हमारा एम है गोरक्षेप पहुंचना है हमें। तुकलापासून तर एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत आपल्याला चारही बाजूला नुसती सुंदरताच पाहायला मिळते। बहुत मस्त नजारे आहे या ट्रेकवर, पण समोर जात असताना आपले सगळे सवंगडी जे मित्रमंडळी आहे थोडेसे थकले आहे। अभी हम लोबूचे पहुंच गए हैं। इसका हाइट है 4940 मीटर। तो अभी ब्रेकफास्ट करके हम फिर जाएंगे गोरक्षेप में। कैसा रहा प्रवास यहाँ तक का? काफ़ी अच्छा रहा और आज का तो बहुत ही सुंदर नज़ारा था सुबह। राइट। और हमने काफ़ी फोटोग्राफी भी की हमने और एंजॉय करते करते यहाँ पे आए और अभी पेट पूजा की अच्छे से हमने। और अगला डेस्टिनेशन हमारा गोरक्षेप है, जैसे सर ने बताया। आज स्टे वहीं पे ही है और उम्मीद करते हैं आज हमें वहाँ पे नेटवर्क भी मिलेगा, इलेक्ट्रिसिटी भी मिलेगी और हम घर पे बात करेंगे। 2 दिन से घर पे बात नहीं हुई है। जरी ते कोणाची तब्येत बिघडली किंवा माउंटेनियर्समध्ये कोणाचा रेस्क्यू करायचा असेल किंवा EBC ट्रेक कंप्लीट केल्यानंतर जर कोणाला ट्रेकिंग न करता डायरेक्ट रिटर्न जायचं असेल तर 20 ते 50 हजार रुपये देऊन आपण थेट लुकलामध्ये जाऊन पोहोचू शकतो। कंटिन्यू असे हेलिकॉप्टर चालत राहते, सामान घेऊन येते आणि लोकांना घेऊन जाते। हेच काम चालतं येतं मजेदार। 20,000 रुपये पर कॅन्डिडेट इथपासून तर लुकला फ्लाईटच्या एअरपोर्टपर्यंत। एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकचा लास्ट विलेज म्हणजे गोरक्षेप विलेज, जो इथून 12 किलोमीटर अंतरावर स्थित होता। पण इथं जातपर्यंत सगळ्यांचीच हवा टाईट झाली। फायनली हा राहिला गोरक्षेप, तिथं आपल्याला थांबायचं आहे। आज बहुत जास्त दम लागला, माहिती नाही काहून। आज 6 किलोमीटर्स होता, पण आम्ही मगांपासून चालत आहोत नुसतंच चालत आहोत। एकही दिवस रेस्ट नाही, कंटिन्यू आमची ट्रेकिंग सुरू आहे। जवळपास 5 तासात आपण येऊन पोहोचलो गोरक्षेप विलेजमध्ये, जो EBC ट्रेकचा सर्वात शेवटचा विलेज आहे, जिथे एक साधी 20 रुपयाची पाण्याची बॉटल 500 रुपयाला मिळते। सो फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो गोरक्षेपमध्ये आणि याची हाईट आहे 5190 मीटर। आता उद्या आपल्याला फक्त 3.5 किलोमीटर समोर जायचं आहे गोरक्षेपसाठी, जे आहे 5360 मीटर। एव्हरेस्ट बेस कॅम्पचा सर्वात महाग विलेज म्हणजे गोरक्षेप विलेज। गोरक्षेपमध्ये आपण रूम केले आहे आणि जेवण करण्यासाठी आलो। गेस करा आज जेवण का असणार? सेम। गेल्या 10 दिवसापासून आपण रोज सकाळ संध्याकाळ आलू वरण आणि भातच खात होतो। रोज तेच ते हाल बुरा हो रखा है। और ऊपर से एक मेरी दोस्त है मेघा, इसने जीना आराम कर रखा है। चॉकलेट लेके आई थी, पता नहीं सारी चॉकलेट सर को दे दी। हम चॉकलेट ढूंढ रहे इधर उधर। आज इन्होंने नहीं दोस्ती के नाम पे मेरे साथ अच्छा नहीं किया। अरे सोनू जी यार, भाई तू बता, बंदे का दिमाग खराब होता है, दोस्तों भी तो चीखता है, इधर उधर तो चीख नहीं सकता ना। सही है। अब भाई मेरा पानी खत्म, मेरे को तो सोनू जी आता है, सोनू जी ने पिया है। आज इनका पानी खत्म हो गया, मैंने सिर्फ 2 सिप ली थी इनके पानी की, और जैसे ही पानी खत्म हुआ इनका दिमाग खराब हो गया। खराब होने के बाद ये ऐसे सिर पे चढ़ी है, इन्होंने दोस्ती को नहीं है। कुठं झोपत आहे? सोने का नहीं है, सिर दर्द करेगा। गुड मॉर्निंग मित्रांनो, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकचा आज 9वा दिवस आणि आज आता आपण आहोत गोरक्षेपमध्ये। सकाळचे 4:30 वाजले आहे आणि या कडकडत्या अशा थंडीमध्ये आपल्याला जायचं आहे आता एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकसाठी। जवळपास चेक केल्यानंतर आता माहीत झालं की -10 डिग्री टेम्परेचर आहे इथे। भयानक थंडी, माहीत नाही कसं होणार आहे। चला निघू पटकनच।
सकाळच्या मायनस टेम्परेचरमध्ये थंडी कारण पार लोकांचे शरीर ठिठरून गेले होते. थंडी तर चांगलीच आहे. अंधारा कारण काही शूटिंग नाही करू शकलो. आता थोडासा उजेड झाला आहे तर थोडं शूट करत आहोत. येणाऱ्या काळात आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे आणि एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून माउंट एव्हरेस्टला पाहण्याचा अनुभव मी शब्दात व्यक्त करू शकत नव्हतो. ग्लेशियरचं पाणी म्हणून हे निळं आहे. दिसतंय पूर्ण ग्लेशियर वितळले आहे याच्यामध्ये. आणि तो राहिला तो दगड, फेमस असा दगड. या 2 पीकच्या पाठीमागं तो एक दिसतंय, तो राहिला माउंट एव्हरेस्ट. आवाजही दबला. आणि फायनली मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीनं एव्हरेस्ट बेस कॅम्पचा हा 5364 मीटरचा टप्पा आपण सुरक्षित पद्धतीनं पार केला आहे. हीच ती जागा आहे ज्या जागेसाठी आपण एवढा अट्टहास केला होता. सही. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर हा दगड खूप इम्पॉर्टंट राहते आणि इथं सगळेजण फोटो खिंचवण्यासाठी खूप उत्सुक राहतात. मैंने आपकी 5 क्लिक कर दी यहाँ से. अरे यार सेम ही आ रही है यार. एक बार में ले लो जिसको लेना है. चढ़ना चढ़ लो, उतरना उतर लो. मेरा हालत खराब हो रहा है. हाँ, कुछ कहना चाहते हो मनोज भैया? बहुत वंडरफुल एक्सपीरियंस, फुल एनर्जी, जिंदाबाद जिंदाबाद. सो फायनली मित्रांनो, बहुत एक्साइटमेंट आहे या जागेवर आल्यानंतर. आता -15 डिग्री टेम्परेचर झालं आहे, ऊन निघली आहे. हळूहळू टेम्परेचर हा डाऊन होईल. मे बी अंदरच्या ज्या पूर्ण फिंगर्स आहे त्या पूर्ण फ्रीज झाल्या आहे. 10-12 दिवसापासून जे आपले ट्रॅव्हलिंग जर्नी सुरू होती, फायनली इथे येऊन ते सक्सेसफुल झाली आहे. या जागेवर येऊन हा समोर दिसणारा जगातला सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टला आपण क्लाइंब करणार आहोत. आणि हा माउंट एव्हरेस्ट स्वतःच्या डोळ्याने बघण्यासाठी, या जागेचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी आपण इथं आलो होतो. जे माझी एक्सपिरियन्स आहे तुम्ही तर समजू शकता मी कसा पागल्यासारखा करून राहिलो, कारण की हे शब्दात व्यक्त करण्यासारखे शब्द नाही. एव्हरेस्ट! भारत माता की जय! भारत माता की जय! भारत माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे मातरम! मित्रांनो, हा जो दगड आहे ज्याच्यावर एव्हरेस्ट बेस कॅम्प लिहून आहे 5364 मीटर, याच्या खाली पहा. हे बघा अंदर हा पूर्ण ग्लेशियर आहे. ग्लेशियर दिसत आहे, हा ग्लेशियर आहे. बर्फ करोडो वर्षापासून इथं आहे. क्या बात आहे. हा पूर्ण ग्लेशियर आहे. हा पूर्ण, वाह मजेदार. तर जो मेन इम्पॉर्टंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा जो दगड होता तो तर आपण पाहिलो. आता थोडा समोर चाललो आहो ग्लेशियर पाहण्यासाठी. हा खुंबू ग्लेशियर आहे आणि हा फेमस ग्लेशियर आहे ज्याच्यावर आपण चालत आहोत. हा सुद्धा ग्लेशियर आहे, फक्त वरून वरून थोडेसे दगड आहे. वो क्या बात आहे, वाह. इथं कोणीतरी श्रद्धांजली वाहिली आहे, खूप फेमस असे कलाकार. आणि फायनली हा तो सुंदर व्ह्यू, हा पूर्ण ग्लेशियरचा व्ह्यू आहे. आणि तिकडे जो आहे तो आहे कुंभू ग्लेशियर. मग तिथून क्रॉस करून वर जावं लागते माउंट एव्हरेस्टवर. आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करायचा आहे. आणि हा माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ लागणार मित्रांनो. होऊ शकेल तेवढी जास्तीत जास्त मेहनत करतच आहो. तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रेम, सपोर्ट नेहमी असंच असू द्या. तो राहिला माउंट एव्हरेस्ट, तो टोक. तिथं जायचं आहे आपल्याला. या 2 डोंगराच्या पाठीमागं जो उंच शिखर आहे तोच माउंट एव्हरेस्ट आहे, जगातला सगळ्यात उंच शिखर. फायनली आपली ड्रीम असलेली पुन्हा एक जागा कंप्लीट झाली. बहुत मस्त वाटतंय. आपल्या पाठीमागं एव्हरेस्ट आहे. राऊंड हे यासाठी सांगत आहो कारण आपलं हे स्वप्न आहे की एव्हरेस्ट क्लाइंब करायचं आहे.
आणि आज आपण एव्हरेस्टच्या समोर येऊन उभा आहोत. तर त्या एव्हरेस्टला बघत आहोत तेव्हा असं फील होत आहे की ओ थँक्यू या लिटिल मोर You will enjoy. You will enjoy. Good wishes. Well done, guys. Congratulations. Thank you. And congratulations in advance to you. बस आता पटकनच निघू आपण वापस. बोलताना श्वास फुगत आहे कारण की जेव्हा आपण हाईटवर राहतो ना तर बोलताना श्वास आहे ते फुलतात कारण की ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन पुरवठा कमी जाते शरीरात त्या कारणानं. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरून रिटर्न येताच काही लोकांचा हाल बेकार झाला होता तर काही लोक एक्साइटमेंटमध्ये होते. अरे भाई कॉन्ग्रेचुलेशन ब्रो. कांग्रेचुलेशन, नाउ यू आर इंटरनेशनल माउंटेनियर ब्रो. अरे ये मना कर रहे हैं मुझे. क्यों? ये कह रहे कि BMC करना इंटरनेशनल में नहीं आता. EBC. एक देश से दूसरे देश आगे इंटरनेशनल हो गया ना. तो बताइए आज का एक्सपीरियंस और क्या कहना है. आज यार मेरी थोड़ी सी हल्की सी तबीयत खराब हो गई थी हाइट पे जाके. उल्टी आई रास्ते में आते वक्त और थोड़ा सा फेस पे सूजन आ गई और लेकिन सभी दोस्तों के सहयोग से फाइनली हम EBC को कंप्लीट करके वापस यहाँ होटल में अभी लंच करेंगे. उसके बाद नीचे की तरफ. अच्छा रहा. सबको एक नहीं एक बार जिंदगी में करना है. One of the remarkable day in my life. अभी कुछ भी कहने की हालत में नहीं ब्रो. But yes, it was first time when I reached at the height of 17,000 plus. I reached at the base camp of my dream peak, Mount Everest. फर्स्ट टाइम इतना दूर तक ट्रैक किया है. 5365 मीटर बेस कैंप कंप्लीट किया है. 6-7 दिन बड़ा टफ फील हुआ लेकिन आज सारी थकान उतर गई और बहुत वंडरफुल एक्सपीरियंस, वंडरफुल ट्रैक और वंडरफुल एवरेस्ट. जय एवरेस्ट. जो तो है ये सही दोनों है. बिल्कुल दोनों आएंगे यहाँ पे पूरा. तो अभी मैं कुछ कहना चाहूँगा ये ट्रैक के बारे में. काफ़ी अच्छा लगा. मुझे भी बड़ा अच्छा फील हो रहा है आज क्योंकि पिछले कई दिनों से बहुत ज़्यादा स्ट्रगल चल रहा था हमारा और फाइनली आज हमने सबमिट कर ही दिया. और आज मेरी थोड़ी तबीयत भी खराब रही लेकिन सारे जितने भी हमारे टीम मेंबर थे उन्होंने मेरा पूरा सहयोग दिया. मनोज भाई ने मेरे लिए एक चॉकलेट निकाल के खिलाई मुझे रास्ते में. मनोज भैया को 2 बियर. उसका मैं बड़ा आभारी रहूँगा. बहुत अच्छा रहा. थँक यू. बहुत अच्छा रहा. थँक्यू. तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट पटकन पोहोचेल. सो मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. बेस कॅम्पवर सबमिट केल्यानंतर ट्रेक करत जाऊन पोहोचलो जगातील सर्वात डेंजर एअरपोर्टपैकी एक लुकला एअरपोर्टवर. लक्कीली 14 दिवसापासून बंद असलेली फ्लाईट एका दिवसा अगोदरपासून उडायला सुरुवात झाली आणि 15 मिनिटात आपण जाऊन पोहोचलो रामेछाप एअरपोर्टवर जिथून आपली जर्नी सुरू झाली होती. आणि अशा प्रकारे काही नवीन गोष्टी शिकत काही सुंदर मोमेंट कॅप्चर करत आपला अजून एक टार्गेट सक्सेसफुली कंप्लीट झाला. ओ मेरे दिल के बकरी काटा दिल के चैन चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. टिडिंग 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 किपर 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 किपर. भाइयों आज इतनी थकावट हो चुकी है हमें. अगर कोई किसी का अब भी ये हो कि दोबारा ये हमें ट्रैक करना हो तो मैं 21,000 रुपये की घोषणा करता हूँ. जो भी यहाँ से ट्रैक करके आएगा इधर कैमरे को घुमाओ. इनमें से अगर कोई भी बंदा अगर ट्रैक करने जाता है 21,000 रुपये अभी के अभी यहीं से ही लूँगा, नहीं यहीं से करूँगा.
ट्रांसफर अकाउंट में। ये मेरी तरफ से घोषणा है, मैं सोनू फ्रॉम हरियाणा। तो मेरे को ये सवाल था, किसी को दाल भात खाना है? अरे काठमांडू में कोई दाल भात खाना चाहता है? अगर दाल भात आ गई ना पार्टी में, गोलियां चल जाएगी भाई। अब की बार माफ नहीं होगा कोई भी। दाल भात नहीं चलेगी भाई बिल्कुल। हम तो अगले 6 साल तक घर में चावल नहीं लाएंगे। बस अब काठमांडू पहुंच के तोड़म फोड़म बस, और क्या, बस घर जाना है। मैं मेरी वाइफ को घर जाके कह दूंगा जितने भी घर में चावल है ना सारे बाहर दे दूं। किसी को दे। मैंने मेरे बेटी को अभी बताया है, मैं पिछले 15 दिनों से दाल भात खा के थक गए हूँ बेटा, मम्मी को कैसा भी करो दाल भात न बनाए। तुम्हारे लिए चेरी लेके आ रहा हूँ, स्ट्रॉबेरी लेके आ रहा हूँ, सभी लेके आ रहा हूँ, लेकिन मम्मी को दाल और भात बनाने से रोकना मेरी बेटी की जिम्मेदारी है।